हॅलो फ्रेंड्स, मी तुमचं स्वागत करते आपल्या फूड अड्डा या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत व्हेज बिर्याणी. तर अगदी हॉटेलसारखी चवीला बनवून तयार होते. अगदी घरच्या साहित्यात आपण ही कशी बनवायची ते आज आपण पाहूयात. तर या ठिकाणी मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. याला स्वच्छ धुवून आपल्याला 15 मिनटं चांगले भिजवून घ्यायचे आहे. हे 2 वेळेस मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेते आणि ह्याला पाणी टाकून 15 मिनटं याला आपण चांगले भिजवून घेऊयात. तर या ठिकाणी वाटाणे, गाजर, कोथिंबीर, फ्लावर, कांदा, पनीर आणि काजू या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मी वाटाणे या ठिकाणी घेते, थोडासा कांदा आणि फ्लावर आणि कोथिंबीर घ्यायची आहे. गाजर आणि इथं अर्धी वाटी मी दही घेतलेली आहे. धनेपूड 1 चमचा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची, अर्धा चमचा बिर्याणी मसाला आणि कसुरी मेथी आपल्याला चुरून टाकायची आहे. 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट. तर हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ टाकायचे आहे. आता हे सर्व आपण मॅरिनेट करून घेऊयात आणि 10-15 मिनटं याला असेच ठेवायचे आहे, म्हणजे सर्व मसाले या व्हेजिटेबल्समध्ये चांगले मुरतील. तर दुसरीकडे मी एका पातेल्यात पाणी घेतलेले आहे. जवळपास 3 ग्लास पाणी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 2-3 लवंगा, 1 विलायची आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. आणि हे आपण भिजवून घेतलेली तांदूळ आहेत ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. कमीत कमी 5 ते 7 मिनटं आपल्याला याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. लिंबू टाकल्यामुळे सर्व तांदूळाचा सेपरेट शिजला जाईल, चिटकून बसणार नाही. तर तुम्ही पाहू शकता 7 मिनिटानंतर हे चांगले तांदूळ शिजून तयार आहेत. आपल्याला हे 80% शिजवून घ्यायचे आहेत, पूर्णपणे शिजवून नाहीत घ्यायचे. नंतर आपण याला एका चाळणीमध्ये गाळून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. तोपर्यंत मी गॅसवर कढई ठेवते. त्याच्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये तुम्ही काजू तळून घ्यायचे आहेत. चांगले खरपूस रंगावर येईपर्यंत याला तळून घ्यायचे आहे. इथे मी 100 ग्रॅम पनीर वापरलेले आहे. पनीरचे चांगले क्यूब्स करून याला चांगले तळून घेऊयात. आणि आता कांदा तळून घेऊयात. कांदाही आपल्याला या ठिकाणी सोनेरी रंगावर चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला तळून तयार आहे. तर याला साईडला काढून घेऊयात आणि राहिलेल्या तेलामध्ये आपण मॅरिनेट केलेले सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये. आणि याला आपण आता 5 मिनटं चांगले शिजवून घेऊयात. या ठिकाणी मी झाकण ठेवते. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता व्हेजिटेबल चांगले शिजून तयार आहेत. तर या ठिकाणी मी आता पनीर टाकून घेते. याला चांगले मिक्स करून घेऊयात. आता त्यानंतर आपल्याला हे स्टीम करून घेतलेला राईस यामध्ये टाकायचा आहे. एक लेयर असा वरती बनवायचा आहे. आणि तळून घेतलेला कांदा मी या ठिकाणी सर्व वरतून स्प्रेड करून घेते. आणि तळून घेतलेले काजू या ठिकाणी आपल्याला स्प्रेड करायचे आहेत. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते. आणि 1 चमचा तूप या ठिकाणी मी टाकलेले आहे. तर याला चांगले झाकून ठेवून चांगले याला 5 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता 5 मिनटानंतर आपली पनीर बिर्याणी बनवून तयार आहे. अगदी मोकळी झालेली आहे. अगदी हॉटेलसारखी चव आलेली आहे याला, बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.